नमस्कार रसिक श्रोते हो. कोमल देवधर यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. कोमल, मनापासून आभार. अत्यंत सुंदर प्रतिक्रिया आहे. स्वाती आठवले, वरुण कुलकर्णी, मेधा देवस्थळी, स्मृती अत्रे यांच्यामुळे कुठून कुठून श्रोते ऐकताय हे ते कळलं. म्हणजे बरेचसे श्रोते महाराष्ट्राबाहेरचे पण आहेत हे ह्यांच्यामुळे कळलं, कारण त्यांनी आपलं स्थान कळवलं आहे. विनोद कराळे, बीना आपटे, विजयश्री शेंडे, अंजली वर्मा, प्रकाश जोशी, उदय गोराडे, तुमचे पण खूप खूप आभार. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपण हे कॉमेंट्समधून संभाषण करतो ना, तर ते खरंच खूप छान आहे. कारण त्यामुळे मला रपुंझेल म्हणजे निशा हे कळलं. आणि मेधा देवस्थळे यांनी नारायण धारप यांची कोणती तरी एखादी कादंबरी वाचायची विनंती केली आहे. वाचूया आपण कधीतरी. नक्की. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा जादू. त्यांच्या ऐक टोले पडतायत ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे. जादू. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. प्रेक्षागृहातले दिवे मालवले गेले. पडदा हळूहळू विलग होत गेला. रंगमंचावर विविध रंगांच्या प्रकाशाचे तुकडे सप्तरंगी लोलकातून परावर्तित होऊ लागले. चढत्या वेगाने फेर धरू लागले. अखेर त्यांची गती कमालीची वाढली. अवघ्या रंगमंचाला एक इंद्रधनुष्याचं कडं पडलं. संगीताच्या वाढत्या लयीने उत्कर्ष बिंदू गाठताच वाद्यांवर एक आघात झणकारला आणि इंद्रधनूच्या वलयात मधोमध उभे दिसले जादूगारांचे अनभिषिक्त सम्राट, साक्षात प्रोफेसर इंद्रनाथ. वाकून प्रेक्षकांना अभिवादन करत असलेले इंद्रनाथ. चेहऱ्यावर स्मित, डोळ्यात भेदक हुकूमत, हातात विलक्षण चपळता. हा चलाखीचे प्रयोग, आम जनतेला मंत्रमुग्ध करणारी जादू. ती करणारे झगमगत्या अंगरख्यात ऐटबाज फेट्यात राजासारखे नटलेले प्रोफेसर इंद्रनाथ. प्रेक्षागृहात दाटीवाटीने बसलेल्या जनसमुदायाने इंद्रनाथांच्या दर्शनाबरोबर टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी कमरेत अधिकच वाकून त्याचा स्वीकार केला. प्रेक्षकांचं स्वागत केलं आणि त्यांचं बोट धरून त्यांना जादू नगरीत न्यायला सुरुवात केली. रंगमंचावर धुराचे लोट उसळले. त्या धुरातूनच प्रोफेसर इंद्रनाथांचे 3 प्रमुख सहाय्यक प्रविष्ट झाले. त्यातील एक त्यांची कन्या वासंती. तिच्या अंगात तंग चकचकीत कपडे, जॅकेट आणि विजार. 2 पुरुष सहाय्यकांचे सारखेच मखमली कोट आणि सुरवारी, डोक्यावर टोप्या. वाद्याचा आणखीन एक आघात झाला आणि तिघातल्या प्रमुख सहाय्यकाशी इंद्रनाथाची नजरानजर झाली. अचानक त्यांच्या शरीरातून विजेची लहर जावी तसं झालं. असं का व्हावं याचा विचार करत असतानाच एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. हा त्यांचा नेहमीचा प्रमुख सहाय्यक नव्हता. पण आता चौकशी करत बसायला वेळ नव्हता. किंबहुना या बदलाचा विचार करायला देखील सवड नव्हती. शो सुरू झालेला होता आणि इंद्रनाथ सराईतपणे एक एक जादू करून दाखवू लागले होते. लोक टाळ्या वाजवत होते, रंगून जाऊ लागले होते. इंद्रनाथ विनोदाच्या नेमबाजीनं हास्याची कारंडी उडवीत होते. प्रेक्षकांना निराळ्या गोष्टीत गुंतवून ठेवीत नाना वस्तू रंगमंचावर आणत होते, अदृश्य करीत होते. पण ते सारं करत असताना त्यांच्या मनात एका बाजूला कल्लोळ माजला होता. हा कोण? आपल्या प्रमुख सहकार्याची जागा याने कशी घेतली? याला आपण यापूर्वी कधीच पाहिलेलं नाही.
याच्याबरोबर एकही तालीम केलेली नाही. प्रयोगात कधी काय करायचं ते याला कसं करणार? नवीन सहकार्याने इंद्रनाथांच्या हातात जादूची मंजुषा दिली. त्यांनी ती उघडून प्रेक्षकांना दाखवली. डावीकडच्या प्रेक्षकांना, उजवीकडच्या, मधोमधच्या. मंजुषा रिकामी आहे याची सर्वांना खात्री पटली आणि त्याच क्षणी इंद्रनाथांच्या लक्षात आलं की ही नेहमीची मंजुषा नाही, ही तशीच दिसणारी आहे, पण तिला जे चोरकप्पे केले ते हिला केलेले नाहीत. आता 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 हिच्यातून ज्या विविध वस्तू काढायच्या त्यांचं काय? त्या कशा निघणार? त्यांचे पाय लटपटू लागले. त्यांनी मंजुषा देणाऱ्या त्या सहकार्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे त्यांना वेगळंच काही दिसलं. एखाद्या खोल डोहासारखे ते डोळे गूढ दिसत होते आणि कसल्या तरी विलक्षण तेजाच्या चंद्रज्योती त्या डोहाच्या तळाशी जळत होत्या. काहीसं घाबरूनच इंद्रनाथांनी नजर दुसरीकडे वळवली आणि बोलता बोलता मंजुषेमध्ये हात घातला. तिच्यातून फुलं बाहेर काढण्याचं वचन त्यांनी प्रेक्षकांना दिलं आणि खरोखरच त्या रिकाम्या मंजुषेमधून फुलं बाहेर काढली. ती सर्वत्र उधळली. हे करत असतानाही त्यांना एक धक्का बसलाच. फुलं नेहमीप्रमाणे प्लॅस्टिकची नसून ती ज्यातून निघाली त्या मंजुषेप्रमाणेच खरीखुरी होती. ती तिथे कशी आली आणि नेहमीची फुलं कुठे गेली? एकामागून एक आयटेम्स होत गेले आणि इंद्रनाथांची अस्वस्थता वाढत गेली. प्रयोगात कुठेही कसूर नव्हती. प्रेक्षक देखील अत्यंत समरसून दाद देत होते. पण आज या प्रयोगावर आपला ताबा नाही आहे असं काहीतरी इंद्रनाथांना वाटत होतं. एरवी ते स्वतः प्रयोग घडवीत, पण आज आपल्या नियंत्रणाशिवाय आपणहून गोष्टी घडतायत असा त्यांना भास होत होता. रंगमंचावर जे घडत होतं त्यात त्यांना हातचलाखी करावीच लागत नव्हती. होत होतं ते सगळं खरोखरीचं. त्यांना भीती वाटू लागली होती. ज्यात कितीही पाणी भरलं तरी बाहेर सांडत नव्हतं असा तो कलश नेहमीचा नव्हता, पण त्यात भरलं गेलेलं 4 घागरी पाणी बाहेर सांडलं तर नाहीच, उलट त्यासाठी प्रेक्षकांनी दिलेली दाद विरण्याआधीच त्यामधून पाण्याचं उंच कारंजे उडालं. ते पाहून प्रेक्षकांपेक्षाही स्वतः प्रोफेसर इंद्रनाथ आणि रंगमंचामागचे सहाय्यक अधिक थक्क झाले. विशेष म्हणजे कलशातून उडालेल्या कारंजामुळे रंगमंच अजिबात भिजला नाही, अगदी कोरडा ठाक राहिला. कारण त्याला स्पर्श होण्याआधीच पाण्याचे थेंब नाहीसे होत गेले. हे काय होत होतं? कशामुळे होत होतं? इंद्रनाथांना धडकी भरली होती. आपल्या नकळत रंगमंचावर कशाचा प्रवेश झालाय? आजचा जादूचा प्रयोग कोण करतंय? प्रश्नच होते सगळे. रंगमंचावर कपाट आणलं गेलं. कपाट नेहमीचं नव्हतं. हे नक्षीदार, आरसे लावलेलं, काळ्या पॉलिशचं राजेशाही कपाट ते प्रयोगामध्ये नेहमी वापरत त्या साध्यासुध्या पातळ फळ्यांच्या कपाटापेक्षा फार वेगळं होतं. पण त्या अस्सल कपाटात त्यांना हव्यात त्या सोयी कशा असतील? त्या शिरलेला माणूस नाहीसा कसा होऊ शकणार होता? इंद्रनाथांना वाटलं काहीतरी भयंकर घडण्याचा आत हा खेळ इथेच थांबवावा. पण तो इतका रंगला होता की तो मध्येच थांबवला असता तर प्रेक्षक खवळले असते. त्यांनी रंगमंचाचं, प्रेक्षागृहाचं नुकसान केलं असतं. पण हे फार वरवरचं कारण होतं. खरं कारण हे होतं की आपण थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो चालूच राहील याची इंद्रनाथांना भीती वाटत होती. स्वतःची असहायता त्यांना भयप्रद वाटत होती. ती सिद्ध होऊन आपल्यासमोर उभी ठाकू नये यासाठी ते हा जादूचा प्रयोग चालूच ठेवणार होते. त्यांनी यांत्रिकपणे कपाट उघडलं.
ते संपूर्ण मोकळं आहे हे प्रेक्षकांना दाखवलं. त्यानंतर त्या प्रमुख सहकार्याला आत पाठवलं आणि कपाट बंद केलं. दाराला कुलूप लावलं. आणखीन 4 सहाय्यक आत आले. त्यांनी सगळ्या बाजूंनी ते कपाट फिरवलं. त्याला कुठेही चोर दरवाजे नाहीत हे दाखवलं. कुलूप अजून बंदच आहे हे स्वतः इंद्रनाथांनी ओढून दाखवलं. कपाटाच्या आतून ठोठावण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आत गेलेला माणूस अजून आत आहे. तो अदृश्य कधी होणार? ते श्वास रोधून पाहू लागले. आली, आपल्या फजितीची वेळ आली. इंद्रनाथ स्वतःशी म्हणाले. आतला माणूस आतच राहणार. खऱ्या कपाटातून तो बाहेर कसा पडणार? इंद्रनाथांच्या डोक्यात घण पडू लागले. तरीही त्यांनी सरावाने नेहमीची बडबड चालूच ठेवली होती. बघा 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 बघा, चमत्कार बघा, जादूविद्येचे कमाल बघा, या कार्यक्रमातली 4थी परिमिती बघा. माणसाचा अणुरेणू विरळ होऊन तो क्षणात नाहीसा होतो. बघा बघा बघा. धडधडत्या अंतःकरणाने त्यांनी कपाटाची दारं उघडली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कपाट संपूर्ण रिकामं होतं. लवून टाळ्यांचा स्वीकार करताना इंद्रनाथ घामाने डबडबून गेले. त्यांनी कपाट बंद केलं. 4 सहाय्यक आले आणि कपाट परत नेऊ लागले. तेवढ्यात पुन्हा कपाटातून थापा ऐकू आल्या. इंद्रनाथ खरोखर आश्चर्यचकित झाले. पण तो अभिनय वाटून प्रेक्षक अधिकच खुश होऊन गेले. तोंडाला येईल ते बोलत इंद्रनाथांनी कपाट उघडलं. आतून नवा सहकारी बाहेर आला आणि त्याने प्रेक्षकांना लवून अभिवादन केलं. टाळ्यांचा गजर झाला. कपाट आत नेलं गेलं आणि प्रकाश योजना बदलली. निळसर प्रकाशात तोकडे कपडे घातलेल्या तरुणी बॅले करू लागल्या. इंद्रनाथ झटकन आत गेले. एवढाच वेळ त्यांना थोडी उसंत मिळणार होती. त्यांनी मॅनेजरला बोलावून घेतलं. एकीकडे कपडे बदलता बदलता आणि ग्लुकोजचं पाणी पिता पिता त्याला विचारलं, आज नवीन माणूस अचानकपणे स्टेजवर कसा आला? त्याचं उत्तर मॅनेजरकडेही नव्हतं. नेहमीचा माणूस कुठे गेला हे त्याला माहीत नव्हतं. त्याचाच पोशाख याने घातल्यामुळे स्टेजवर त्याला पाहिल्यानंतर मग तो वेगळा आहे हे मॅनेजरला कळलं होतं. पण त्याच्या मते त्याने काही बिघडलं नव्हतं. प्रयोग कोसळण्याऐवजी अधिकच सफाईने पार पडत होता. असं वाटत होतं की आज खरीखुरी जादू होते. बस बस बस. संतप्त इंद्रनाथांनी मॅनेजरचं बोलणं मध्येच थांबवलं. त्यांच्या मनातल्या भीतीचाच उच्चार मॅनेजरने अचूक केला होता. त्यांना नेमकं हेच वाटत होतं. नेहमी आपण जादूचे म्हणून हातचलाखीचे, नजरबंदीचे प्रयोग करतो. पण आज कुणाच्या तरी रूपाने खरीखुरी जादू रंगमंचावर अवतरली आहे आणि त्या जादूमागे जादूगार म्हणवणारे आपण फरफटले जात आहोत. कुठवर कुठवर जाणार आपण? आपण कुठवर जाणार हे इंद्रनाथांच्या लक्षात आलं तोवर फार उशीर झाला होता. रंगमंचावर जिलोटीनची चौकट लावलेली होती. तिला एक धारदार लोखंडी पातं लावलेलं होतं. त्याच्या खाली मान ठेवून त्यांनी कन्या वासंती बसली होती. दोरी ओढल्याबरोबर ते पातं खाली येणार होतं आणि तिची मान धडावेगळी करणार होतं. प्रेक्षक रीतीप्रमाणे भीती वाटून घेत होते. पण आतून त्यांना ठाऊक होतं की वासंती खरीखुरी मरणंच शक्य नाही. योग्य वेळी तिचं मुंडकं सखलात राहील आणि दुसरंच एखादं रबराचं नाहीतर मातीचं मुंडकं खाली पडेल. पण हे सगळं कसं पार पडतंय हे पाहण्यात मात्र मज्जाच मज्जा होती. पातं खाली यायला काही क्षण राहिले असतानाच इंद्रनाथांच्या लक्षात आलं की आजच्या सगळ्याच प्रॉपर्टीसारखं सहाय्यकाने आणून ठेवलेलं हे जिलोटीनही नेहमीचं नाही.
ते खरंखुरं आहे. त्याच्यात मुंडकं बाजूला करायला जागाच नाही आहे. भीतीने त्यांचं सबंध शरीर ताठरलं. त्यांना हालचाली करता येईना. त्यांची लाडकी वासंती त्यांच्या डोळ्यात देखत त्या भीषण जादूचा बळी होणार होती आणि ते तिला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नव्हते. एकच क्षण, बस एक क्षण, आणि जिलोटिनचं पातं खाली आलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि वासंतीचं मुंडकं धडावेगळं झालं. इंद्रनाथांनी किंकाळी फोडण्यासाठी ओठांची हालचाल केली, पण किंकाळी त्यांच्या तोंडून उमटलीच नाही. त्यांचं भान पूर्णपणे हरपलं होतं. कोणीतरी त्यांना विंगमध्ये घेऊन गेलं. दोघा तिघांनी येऊन वासंतीचा देह आत नेला. नवा सहाय्यक तिचं मुंडकं उचलून आत घेऊन गेला. प्रेक्षक चकित होऊन जागच्या जागी उठून उभे राहिले. आपापसात कुजबुजू लागले. आता काय होणार, काय होणार, कुणालाच काही कळेना. आणि एकदम प्रेक्षागृहाच्या दरवाजातून वासंती हसत हसत आत आली. प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. वासंती धावत रंगमंचावर गेली आणि तिने प्रेक्षकांना अभिवादन केलं. पडदा पडला. इंद्रनाथ भानरहित नजरेने समोर पाहत बसले होते. त्यांचं डोकं कायमचं बधीर झालं होतं. चेहऱ्यावर एकाच भावनेचा शिक्का होता, भीतीच्या. मॅनेजरने त्यांच्या नव्या सहकार्याला बोलवणं पाठवलं, पण तो सापडला नाही. कुठे गेला काही कळलं नाही. त्याच्याऐवजी मूळचा प्रमुख सहकारी भांबवल्यासारखा आत आला. म्हणाला, गेले काही तास माझी शुद्धच हरपली होती. मी इथे कसा आलो तेही कळत नाही. जादू झाली की काय? हो, जादू झालीच होती. नेहमी भुरट्या हात चलाखीच्या प्रयोगांना ज्या जादूचं नाव दिलं जात असे, त्या जादूने आज अचानक रंगमंचावर आक्रमण केलं होतं. आणि त्या धक्क्याने जादूगार इंद्रनाथ, जादूगारांचा अनभिषिक्त सम्राट, तो विलक्षण हात चलाख माणूस कायमचा माणसातून उठला होता. कथा इथे संपली आहे. हल्ली जादूचे प्रयोग म्हणजे लहान मुलांच्या वाढदिवसाला वगैरे केले जातात, पण एकेकाळी हे जादूचे प्रयोग प्रत्यक्ष रंगमंचावर व्हायचे. जादूगार रघुवीर म्हणून अत्यंत प्रसिद्ध जादूगार होते. आणि इथे जे नाव वापरलेलं आहे त्या इंद्रनाथ ह्या नावाचा आणि जादूगार रघुवीर ह्या नावामध्ये खूप जरा साधर्म्य वाटतं आहे. त्यांचे प्रयोग अगदी तिकीटं लावून खूप मोठ्या दणक्यामध्ये सादर व्हायचे आणि साधारण 2 तासाचे वगैरे ते प्रयोग असायचे आणि एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम सादर केला जायचा. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.